शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट सध्या नवी मुंबईच्या सिडको भवनात दाखल झालेत आणि अगदी उत्साहात त्यांचं स्वागत या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून केलं जात आहे। सिडकोच्या महामंडळापदी त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि आपण पाहतोय की या ठिकाणी क्रेननं त्यांना हार घालण्यात येतोय। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। ढोल ताशाच्या गजरामध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे। सिडकोच्या महामंडळापदी त्यांची वर्णी लागलेली आहे। कॅबिनेट मंत्रीपद त्यांना मिळणार होतं पण ते मिळू शकलं नाही। बऱ्याच तांत्रिक अडचणी होत्या त्यामुळे मिळालं नाही, पण अखेरकार सरकारला जाण्यासाठी 1 महिना शिल्लक असताना त्यांना महामंडळ मिळालेलं आहे। अत्यंत महत्त्वाचं असं सिडकोचं महामंडळ मानलं जातं आणि 3 वर्ष आता हे महामंडळ त्यांच्याकडे राहील अशी शक्यता वर्तवण्यात येते। पण जर का महाविकास आघाडीचं सरकार आलं तर हे महामंडळ त्यांच्याकडे राहणार का, हा सुद्धा आताच्या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। पण ही सगळी दृश्य आपण पाहतो, या ठिकाणी मोठी गर्दी झालेली आहे आणि संजय शिरसाट हे सगळ्यांना हस्तांदोलन करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांचा ताफा या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि अवघ्या काही वेळामध्ये ते सिडकोचा ताबा या ठिकाणी घेणार आहेत। संजय शिरसाट यांचे जे कार्यकर्ते ते छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून सिडको भवनात काल रात्रीच दाखल झालेत आणि आता संजय शिरसाट जे आहेत ते सिडको भवनामध्ये पोहोचलेले आहेत आणि अवघ्या काही वेळामध्ये ते ताबा घेणार आहेत। त्यांच्या सुपुत्री आपल्या सोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, काय म्हणाल, कसं वाटतंय वडिलांना महामंडळ मिळालं? हा क्षण आमच्या सगळ्यांच्या आयुष्यासाठी अस्वर्णीय क्षण आहे। आम्ही विचारही नव्हता केला, पण शिंदे साहेबांनी शेवटी एक सच्चा कार्यकर्त्याला न्याय दिलेला आहे। त्याच्यामुळे आम्ही शिंदे साहेबांचे जेवढे आभार मानू तेवढे कमी आहेत। 3 वर्षासाठी हे महामंडळ असणारे बरीच विकासाची कामं होतील। बरेच महाराष्ट्रातले जेवढे विकासाचे कामं आहेत ते सगळे पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच साहेब करतील। आपण पाहतो या ठिकाणी आता ऑप्शन केलं जाणार आहे, तुताऱ्या वाजवल्या जातात आणि त्यासोबतच संजय शिरसाट यांचं अगदी जल्लोषात स्वागत केलं जात आहे आणि अवघ्या काही वेळामध्ये संजय शिरसाट जे आहेत ते सिडको भवनामध्ये पोहोचतील आणि त्या ठिकाणी पदभार स्वीकारतील। कॅमेरा पर्सन मनीष विचारेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।